भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीने मारले जोडे। शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन शनिवार 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आलं। आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या संदर्भात जे अपशब्द वापरले होते त्याचा जाहीर निषेध करत पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारू आंदोलन करून त्याचा जाहीर निषेध केला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण, हिंगोली विधानसभा अध्यक्ष बंडूभाऊ मुटकुळे, युवक जिल्हा अध्यक्ष सोनू चव्हाण आडगावकर, हिंगोली तालुका अध्यक्ष धीरज काकडे, सेनगाव तालुका अध्यक्ष गजानन गव्हाणे, युवा तालुका अध्यक्ष रमेश जाधव, गजानन चव्हाण, विशाल चव्हाण, प्रभाकर गोरे, शामराव गुजर, विनायक चव्हाण, अर्जुन चव्हाण, ओमकार हणगे, धनंजय सावंत, अंगद चव्हाण, पवन चव्हाण, विष्णू चव्हाण, संतोष चव्हाण, करण चव्हाण, प्रसाद चव्हाण, प्रमोद चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने युवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पडळकर साहेबांना जे आमच्या जयंत पाटील साहेबाला जे वेगळ्या भाषेमध्ये जे की एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा या प्रकारचं वक्तृत्व त्यानं जे स्टेटमेंट केलं ते त्यांना न शोभणारी गोष्ट आहे। त्यासाठी आम्ही माननीय जयंत पाटील साहेबांना या महाराष्ट्रामध्ये टॉप 5 मधले जे की नेते आहेत की ज्यांच्या आजपर्यंतच्या कर्तबगारीवर कोणीही त्यांच्या नावबोटं ठेवले नाही आणि या प्रकारे ज्या पद्धतीनं पडळकर साहेबांना त्यांना बोलले त्याचा एक निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी जोडे मारू आंदोलन अध्यक्षाच्या वतीनं या ठिकाणी केलेलं आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आमच्या जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जे आहे ते पडळकरांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे।